नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर लाल भोपळ्याची थालीपीठ ही पौष्टिक आणि टेस्टी रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी ऑफकोर्स लाल भोपळा घेतलेला आहे. स्वच्छ धुवून तो खिसून घेतले. तिकडे तुम्ही पाहू शकता मी खिसलेला भोपळा आहे. कांदा बारीक चिरले, हिरव्या मिरच्या घेतल्या, ताजं कोथिंबीर घेतले. ह्या झाल्या भाज्या. पिठांमध्ये मी गहू, बाजरी, नाचणी, चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ हे पिठांचं मी प्रमाण दिलेलं आहे माझ्या इन्ग्रेडियंट्समध्ये. ते घेतले. आता हे पिठात सगळी ती कच्ची आहेत ना, ती जराशी आपण भाजून घेऊया तव्यावर. ड्राय रोस्ट. तर सगळा खमंग वास सुटेपर्यंत ते भाजायचं. ठीक आहे. तुम्हाला हे असं पीठ बाहेर रेडीमेड पण मिळते. पण घरी गेलं तर छान. आता इथे भोपळ्याच्या ऐवजी तुम्ही कोबी घेऊ शकतात किंवा अजून तुमच्या आवडीची भाजी खिसून घेऊ शकतात तुम्ही. इथे मी आता त्या बोलमध्ये जिकडे मिक्स करणार तिकडे मी सफेद तीळ घेतले, मग हळद घेतले आणि धणा आणि जिऱ्याची पावडर माझ्याकडे केलेली असते. रोज मी माझ्या भाज्यांवर ते वापरते. ते घेतले. मग सगळ्या त्या भाज्या चिरलेल्या घातल्या आणि आता ते पीठ होतं ना मी भाजून घेतलेलं ते घातलं. ठीक आहे. आता याच्यामध्ये तेल घालते मी. साधं तेल, म्हणजे गरम वगैरे काय गरज नाही. आता हे सगळं नीट कुस्करून घेते, म्हणजे कांदा सगळा नीट सुट्टा करते मी. आणि मग कांद्याला पण पाणी सुटते ना. आणि आता एकदम थोडं थोडं करून पाणी घालून त्याचं एक पीठ करून घेऊया आपण. तर पीठ तयार आहे माझं. ते थोडा वेळ आपण ते बाजू रेस्ट करायला ठेवूया. आणि इथे मी तवा गरम करत ठेवलेले आहे. आपण डीप फ्राय नाही करणार, आपण शॅलो फ्राय करणार आहोत. इथे मला 6 गोळे मिळालेत थालीपीठाचे आता करायला. याच्या ताटामध्ये मी एक प्लास्टिकची शीट घेतले, त्याच्यावर थोडंसं तेल घातलंय म्हणजे ते चिकटणार नाही प्लास्टिकला. आणि ते गोळे आपण आपल्या हाताने ते थापायचे. थालीपीठ. ठीक आहे. बस गोल झाल्यावर आपण ते तव्यावर घातलं. आता मी ना ते थालीपीठ करताना खूप काय नेहमीच करतात, असे डेंट देतात 3, म्हणजे त्यातून तेल पण सोडता येते आणि आतून पण नीट शिजते. पण मी का माहिती नाही नेहमी ते नाही करत. पण तुम्ही नक्की करा, तुम्हाला ते डेंट घाला तुमच्या थालीपीठावर. हं? इथे थोडंसं तेल घालते मी. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. हे थालीपीठ मी दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर मी सर्व करते. लहान मुलांना ते हे पण आवडते, केचप बरोबर. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल